नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचा पीक विम्याचा विषय आपण आज बोलणार आहोत। लाखो शेतकऱ्यांचं हजारो कोटी रुपयांचा जो काही पीक विमा आहे त्या पीक विम्यावर आता म्हणजे कोर्टाने अक्षरशः सुनावलेलं दिसतंय। काय आहे बातमी सविस्तर जाणणार आहोत। ही काही बातमी फक्त एका जिल्ह्यासाठी नाही आहे, आपण रेफरन्स देणार आहोत हिंगोली जिल्ह्याचा। पण हे हिंगोली जिल्ह्यासाठी नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती आज उद्भवली आहे त्यासाठीचा हा विषय आहे। तर जे काही शेतकरी आहेत जवळपास जर हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर 5.12 लाख शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनाच्या अंतर्गत अर्ज केला होता। आता याच्यामध्ये जवळपास क्षेत्र किती होतं तर 3.25 लाख एकर एवढं क्षेत्र होतं। याच्यामध्ये जवळपास रक्कम किती यायला पाहिजे होती तर 3038 कोटी प्लस याला अजून विमा संरक्षण 17,000 कोटी प्लस विमा कंपनी यांचं जे काही काम होतं त्याच्यामध्ये पैसे टाकण्याचं काम होतं। पण जर विचार केला तर HDFC अर्गो यांनी पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद यांचा समावेश होता। आता हा जो काही पीक विम्याचा वाद आहे, आता तुम्ही बातम्यांमध्ये बघतच असाल, जो काही वाद आहे तो वाद नेमका काय आहे तर दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं खूप काही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि या नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही आणि शेतकरी तिथे संतप्त झाला। आता जिल्हाधिकाऱ्यांनी 25% आगाऊ पीक विमा देण्याचे आदेश दिले होते आणि ते आदेश जे होते ते विभागीय आयुक्त, राज्यस्तरीय समिती या सर्वांनी देखील त्याच्यावर कायम मान्यता ठेवली। म्हणजे त्यांनी आदेश ठेवले होते की लोकांना तुम्ही 25% विमा द्या। पण या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर देखील प्रकरण केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीकडे गेलं आणि 17 जानेवारी 2024 रोजी आगाऊ विमा हा शेतकऱ्यांचा नाकारण्यात आला। आता विशेष म्हणजे यावेळी सरकारने स्वतःची भूमिका बदलल्याचा तिथे आरोप केला जात आहे। धक्कादायक आकडे काय आहेत मित्रांनो याच्यासाठी की राज्य सरकारच्या माहितीनुसार एकूण अर्ज 5,12,439 होते। पात्र झाले किती तर 1,54,469। आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर जवळपास 70 ते 75% शेतकऱ्यांना त्यांनी अपात्र केलं। अपात्र का केलं, कुठल्या हिशोबाने, कुठल्या कारणास्तव तुम्ही अपात्र केलं तेही इथे सांगण्यात आलं नाही आणि म्हणजेच बहुसंख्य शेतकरी हे विम्याच्या संरक्षणाच्या बाहेर गेले आणि म्हणून ठिणगी पेटली ती तिथेच। काय झालं मित्रांनो, शेतकऱ्यांचा आरोप काय झाला तर शेतकऱ्यांचा असा आरोप आहे आणि शेतकऱ्यांचा दावा देखील आहे, याच्यामध्ये मोठी रक्कम ही होती पण शेतकऱ्यांना ॲक्च्युअलमध्ये लाभ हा खूपच कमी प्रमाणात मिळाला। आता याच्यामध्ये अपात्र ठरवताना कोणतीही सूचना शेतकऱ्यांना देण्यात आली नाही। दुष्काळाचं आर्थिक संकट होतं, या आर्थिक संकटात शासनाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं हवं होतं पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही। हायकोर्टाचा कडक प्रश्न न्यायालयाने सरकारला विचारला, शेतकरी अपात्र का ठरवले, याचं कारण काय आहे, उत्तर काही आहे तर त्यांना कारणे द्या असं सांगितलं। नोटीस दिली, तक्रार निवारण यंत्रणा काय करते याच्याकडे देखील त्यांनी बोट उठवलं। या सर्व बाबींचा जर आपण विचार केला आणि याच्यामागलं जर स्पष्टीकरण मागवलं तर पुढे काय होणार, सर्व यंत्रणांना 8 मे 2026पर्यंत शपथपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत। आता याची जी काही पुढील सुनावणी आहे मित्रांनो ही 17 जून 2026 रोजी होणार आहे। थोडक्यात काय तर हिंगोलीमध्ये पीक विमा प्रकरणात लाखो शेतकरी अपात्र ठरवण्यात आले। प्रभावित हजारो कोटींचा व्यवहार सरकार व विमा कंपन्यांवर इथे प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आणि सरकारला पुढील आणि पीक विमा कंपन्यांना देखील हायकोर्टाने बजावलं आहे। मुद्दा काय आहे तर शेतकऱ्यांना वेळेवर जे काही संरक्षण मिळायला पाहिजे ते संरक्षण मिळालं नाही आणि त्यासाठीचा हा लढा आता हायकोर्टामध्ये गेला आहे मित्रांनो। बघूया पुढे काय होणार आहे। नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।